हा एका प्रकारे खूप मोठा टॉर्चर आणि लैंगिक शोषणच आहे असं आपण म्हणू. आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या विद्यार्थिनींना अशी टेस्ट करायला भाग पाडले, मी त्यांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीकडे या. ज्या ज्या लोकांनी आणि ज्या ज्या वॉर्डन्सनी तुम्हाला या टेस्ट समोर जायला लावल्यात त्या सगळ्यांवरती आम्ही हॅरसमेंटचे गुन्हे दाखल करून घेऊ. हे बघा, आपण एक एक मुद्दा घेऊ. सर्वात पहिले वयाची अट रद्द केली हे शब्द सांगितलंय. ह्याच्याबद्दल कोणताही GR किंवा कोणतीही अधिकृत कायदा किंवा कॅबिनेट कंट कोणतेही अधिकृत पत्रक आलं नाहीये. म्हणून हे तोंडी दिलेलं चॉकलेट आहे. जोपर्यंत अधिकृत प्रमाणे कुठल्याही GR मध्ये डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही ते मान्य करणार नाही आहोत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न हे गेले कितीतरी वर्ष चालू आहेत. वसतिगृहामध्ये बेसिक फॅसिलिटीज उपलब्ध नसतात, स्कॉलरशिप मिळत नाही, ज्या अम्युनिटीज ज्या फॅसिलिटीज आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रॉमिस केलेल्या गेल्यात त्या कुठल्याही उपलब्ध नसतात. हा खूप वर्षोनवर्ष चालू असलेला प्रॉब्लेम आहे. आज विद्यार्थ्यांना ही अग्रेसिव्ह आंदोलकाची भूमिका घ्यायला लागते. हे एकतर सरकारवरती एक मोठा कलंक आहे आपण असं मानू. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस असतील किंवा 2 DCM असतील, यांना विद्यार्थ्यांशी येऊन संपर्क साधता नाही येते, यांना विद्यार्थ्यांशी संवाद का साधता नाही येते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि आदिवासी हॉस्टेल्स हे बरे कसे होतील ह्याच्याबद्दल एक चर्चा आणि त्याच्यावरती ठोस कार्यक्रम करणं मुख्यमंत्र्यांसाठी सहज शक्य आहे. ते इश्यूकडे लक्ष का नाही देतात हे अजूनही आम्हाला कळलं नाही. शक्ती महामार्ग कुणीच मागितलेला नाही असं म्हणतात, मात्र त्याला मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, रस्ते बांधले जातात, इमारती बांधल्या जातात. ही तुमची माहिती चुकीची आहे. शक्ती महामार्ग कोणीच मागितला असं नाहीये. खास अडाणींनी मागितलाय म्हणून भाजपनी करून दिलाय. ही परिस्थिती आपण समजून घेऊ. पण जे महत्व अडाणींना दिलं जातं ते आज विद्यार्थ्यांना हे सरकार का देत नाही हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. आपण बघितलं असेल तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आज विद्यार्थ्यांचा प्रश्न येतोय. आपण जर आदिवासी विद्यार्थ्यांचाच प्रश्न बघितला तर बऱ्याचशा ठिकाणी स्कॉलरशिप पोचत नाहीयेत. डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर DBTचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय हे कुठेही आपल्याला डेटामधनं दिसलं नाहीये. दुसऱ्या बाजूला वसतिगृहामध्ये मेस नाहीयेत. जिकडे वसतिगृह असतं तिकडनं किचन एक 100-200 किलोमीटर लांब असतं. म्हणजे 1-1.5 दिवसांनी बनवलेलं अन्न हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार का हा एक मोठा प्रश्न त्याच्या समोर येतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींचा बोगस सर्टिफिकेट वाटप करून सरकारने इकडे घुसखोरी आदिवासी कोट्यामध्ये केली आहे. त्याच्याबद्दल एक सरकारने ठाम पाऊल उचललं पाहिजे. आणि असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचे प्रश्न आहेत. गडचिरोलीमध्ये 3 विद्यार्थी आहेत ज्यांना साप चावला. त्या साप चावल्या हॉस्टेलच्या प्रिमायसेसमध्ये, हॉस्टेलच्या रूम्समध्ये त्यांना साप चावला आणि त्याच्यामुळे 3 मुली यांनी आपला जीव गमावला. त्यांच्या कॉम्पन्सेशनसाठी काय सरकार बोलत नाही. किंवा दुसऱ्या बाजूला आज आदिवासी हॉस्टेलची परिस्थिती इतकी वाईट आहे की आतमध्ये साप आढळतात, ह्याच्या सुद्धा सरकार चर्चा करायला तयार नाही. तर ह्या मागणींकडे सरकारने आता खूप प्रायोरिटीने फोकस केलं पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे. तुम्ही इकडे वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांसोबत बोलला का? अनेक त्यांच्या अशा समस्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना प्रेग्नेन्सी टेस्ट करायला देखील वसतिगृह विद्यार्थिनी घरी 1 महिन्यापेक्षा अधिक काळ गेल्या तर परत वसतिगृहात येण्यापूर्वी त्यांची मेडिकल टेस्ट केली जाते आणि त्याच्यामध्ये प्रेग्नेन्सी टेस्ट देखील केली जाते आणि त्याचा विद्यार्थिनींना विरोध आहे. विद्यार्थिनी म्हणतात या टेस्ट कशासाठी. आणि ही टेस्ट फक्त विद्यार्थिनींची घेतली जाते, विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची टेस्ट घेतली जाते. हा एका प्रकारे खूप मोठा टॉर्चर आणि लैंगिक शोषणच आहे असं आपण म्हणू. आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या विद्यार्थिनींना अशी टेस्ट करायला भाग पाडले, मी त्यांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीकडे या. ज्या ज्या लोकांनी आणि ज्या ज्या वॉर्डन्सनी तुम्हाला या टेस्ट समोर जायला लावल्यात त्या सगळ्यांवरती आम्ही हॅरसमेंटचे गुन्हे दाखल करून घेऊ. हा सगळा प्रश्न समोर आल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा अशा प्रकारे ते पत्रात मी सांगितलं. तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्या मामाचं पत्र हरवलं नाही, त्या दोघांना विचारा काय चालू आहे. पुढे तुमची काय भूमिका असणार आहे? आंदोलन तुम्ही कसं? आमची हीच भूमिका असणार आहे की जोपर्यंत इकडच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. आता विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मी हेच सांगितलं की तोंडी काही सांगितलं तरी त्याच्यावर विश्वास नका ठेवू. ते आपल्याला दिलं गेलेलं चॉकलेट आहे. जोपर्यंत GR निघत नाही आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांची सही लिस्ट येते तोपर्यंत आपण कोणतीही मागणी पूर्ण झाली किंवा मान्य झाली असं आम्ही मानणार नाही. टाइम बाउंड देत आहे की म्हणजे इतक्या दिवसात झालं पाहिजे अन्यथा रस्त्यावर उतरू अशी काही भूमिका आहे? आम्ही रस्त्यावरती उतरण्याच्या पूर्ण तयारीत आहोत.
पण आता परिस्थिती आपण जर बघितली तर आदिवासी विद्यार्थ्यांनी रस्त्यावरचं आंदोलन सोडून एक थोडं वेगळं आंदोलनाची दिशा ठरवली आणि बरेचसे विद्यार्थी इकडे उपोषणाला बसले, ज्यांची परिस्थिती सुद्धा खालावली. प्रायोरिटी त्या विद्यार्थ्यांची देखरेख करणं आणि त्यांना बरं वाटेल ह्याचं असणं. दुसऱ्या बाजूला जे ऍक्टिव्ह आहेत, जे फिट आहेत आणि जे आंदोलन करू शकतात, हे तीव्र आंदोलनाच्या तयारीमध्ये आम्ही नक्कीच येऊ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.